या बातमीचे प्रायोजक आहे SKCNG पंप. आमचा पत्ता जुना पुणा नाशिक हायवे, गोवर्धन डेअरीच्या समोर, शेवाळवाडी मंचर. नमस्कार. आज आमचा हा भाऊ सूरज भाऊ उपोषणाला बसलेला आहे. पूर्ण तालुक्याला माहीत आहे की हा प्रकल्प काय आहे आणि काय नाही. पण एकच सांगते, सरकारने महाराष्ट्र राज्यामधून जुन्नर तालुका हा निसर्ग पर्यटन घोषित केलेला आहे. सह्याद्री हा आमच्या तालुक्याचा ताज आहे आणि तोच हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आणि जर सूरज भाऊला थोडा जरी धक्का लागला तर आमचा तालुका इतका पेटून उठेल सरकारला. आणि सर्वांना मी हेच सांगते की हा प्रकल्प आम्हाला नको आहे. आमचे आदिवासी भाऊ सगळे धोक्यात येणार आहे आणि निसर्गप्रेमी जेवढे पण आहेत त्यांना वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे ह्या प्रकल्पाद्वारे. धन्यवाद. समाजसेवक सूरज भाऊ वाजगे हे आज गेल्या 7 दिवसापासून आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. कारण असं आहे की अदानी हटवा शिवजन्मभूमी वाचवा, अदानी हटवा सह्याद्री वाचवा, हे जे तालुक्यात आपला जुन्नर तालुका जो पहिल्यापासून ग्रीन झोनमध्ये येतोय आणि पर्यावरण तालुका म्हणून हा तालुका जाहीर झालेला आहे. या तालुक्यात अदानींसारखे जे प्रदूषणाला घातक असे प्रकल्प या ठिकाणी होऊ घातलेत. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सूरज भाऊ आज प्राणपणाने झटत आहेत. त्यांना आम्ही सगळेजण पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे. माझ्या शिवजन्मभूमीच्या सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संपूर्ण सूरज भाऊंना पाठिंबा देण्यासाठी जुन्नर या ठिकाणी यायचे. तसेच सरकार कोणतंही असू द्या, सरकारने एक विचार केला पाहिजे की पर्यटन तालुका जाहीर झालेला असताना अदानींसारखा हा जो प्रकल्प होतोय हा आमच्या आदिवासी बांधवांवरती अन्याय होणारा किंवा त्यांच्या जमिनी बळकवण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्या प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सूरज भाऊंनी हा आंदोलनाचा लढा उभारलेला आहे. तसेच जुन्नर तालुकाच का दिसतोय अशा प्रकल्पांसाठी? आज पूर्व भागात सुद्धा कोणता तरी एक वीज प्रकल्प होणार आहे, सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे, दुसऱ्या काळू नदीचं पाणी उचलायचं वगैरे वगैरे, ते बाकीच्या काही गोष्टी आहेत, तो पुढचा भाग आहे. पण आम्हाला असं वाटतं की आमच्या तालुक्यातील भूमिपुत्रांवरती अन्याय होता कामा नये. तालुक्यातील भूमिपुत्रांना बेघर करू नये, भूमिहीन करू नये, यासाठी सूरज भाऊंनी हा जो लढा उभारलेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही वडगाव कांदळी, बिरोबा महाराज ग्रामविकास प्रतिष्ठान असेल, क्रांतीवीर नवतरुण मित्र मंडळ घोरवाडी असेल, तसेच नूरे मुस्तफा यंग कम्युनिटी, वडगाव कांदळीचे सगळे मुस्लिम जमातीचे आमचे युवा कार्यकर्ते असतील, हे सूरज भाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील. तरी सरकारने आज आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये एकतर सगळीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे. सूरज भाऊ आज गेल्या महिन्यात वडगाव कांदळी येथे आम्ही 2000 वृक्ष लावण्याचा संकल्प केला. 4 टप्प्यांमध्ये तो कार्यक्रम पूर्ण पण झाला. आणि एकीकडे आम्ही ग्रीन झोनमध्ये तालुका आणायचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय तर तालुका उजाड करायचा जो प्रयत्न चाललेला आहे तो हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्व युवा वर्ग तालुक्यातील सूरज भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, याची ग्वाही देत आहे.